नमस्कार मित्रमंडळी. तर मी कालच आंबा घाटला आलेलो आहे आणि हा जो रिसॉर्ट आहे रिव्हरसाईड काउंटी रिसॉर्ट आहे. तर आंबा या ठिकाणी आहे आणि या भागात आल्यानंतर हे जे एंट्रन्स गेट आहे तर या ठिकाणी आपल्याला बोर्ड दिसतोय आणि समोरच्या बाजूला हा रिव्हरसाईड काउंटी किंवा दोन वेगवेगळ्या रंगामध्ये, एक हिरव्या रंगामध्ये आणि खालच्या बाजूला रिव्हरसाईड काउंटी असे बोर्ड आहेत. आणि समोरच्या बाजूला आत जाणारं जे गेट आहे तर आपण हा गेटचा पूर्ण परिसर घेऊन आत जाणार आहोत. आणि हे आत जाणारं येणारं जे आहे ते मेन गेट आहे आणि या ठिकाणी या एंट्रन्स गेटमधून आपण आत येतो आणि जातो. तर हे आहे रिव्हरसाईड काउंटी रिसॉर्ट. आणि हे जे रिसॉर्ट आहे ते आपल्या मंगळ्याचे सुपुत्र बाबासाहेब उर्फ म्हाळप्पा मेटकरी तर यांचा हा रिसॉर्ट आहे. तर या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि आता आपण जे आहे ते आतल्या बाजूला जाणार आहोत. हे प्रशस्त असतं पार्किंग आहे आणि वरती पूर्णपणे सोलर सिस्टीम बसवलेली आहे. तर असं हे पार्किंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. आणि पुढच्या बाजूला आहे रिसेप्शन. इथं गेल्यानंतर आपल्याला तो जो बोर्ड मिळतोय तो आपण जवळून घेणार आहोत. रिव्हरसाईड काउंटी रिसॉर्ट या ठिकाणी आपल्याला कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत या ठिकाणी सगळे बोर्ड आहेत. आणि या ठिकाणी आहे रिसेप्शन, रेस्टॉरंट अँड बार, स्पा, रिव्हर, बँक्वेट, पार्टी लॉन, पार्किंग आणि EV चार्जिंग इत्यादी सुविधा आहेत. आणि खाली वेबसाईट दिलेली आहे. आणि समोरच्या बाजून जाणारा रस्ता जो आहे तर हा जातो रिसेप्शनकडं. आणि समोरच्या बाजूला आपल्याला दिसतंय इथून हे आहे इथं रिसेप्शन. हे रिव्हरसाईड काउंटी रिसेप्शन आणि रिसेप्शनच्या इकडच्या बाजूला आहे रिव्हरसाईड काउंटी रेस्टॉरंट. तर या ठिकाणी पाठीमागं मी 2 दिवस राहून गेलेलो आहे. आणि या बाजूला जो आहे तर या ठिकाणी हॉल आहे आणि फार मोठा हॉल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. तर असं हे इथं पूल आहे. या पूलमध्ये मासे पण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. आणि सुसज्ज असं गार्डन आणि हे पूर्णपणे रेस्टॉरंट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. तर ही आहे रिसेप्शनच्या बाहेरच्या बाजूला केलेली सुंदर फुलांची अशी सजावट. आणि यामध्ये ॲलामेंडा आणि लिलीच्या फुलांचा वापर केलेला आहे. तर अशी ही सुंदर सजावट रिसेप्शनच्या बाहेर आपल्याला आज बघायला मिळाली. तर हे आहे रिसेप्शन आणि या ठिकाणी पुस्तकं पण वाचण्यासाठी ठेवलेली आहेत. इथं बैठक व्यवस्था आहे आणि समोर दिसणारे हे पूर्ण रिसेप्शन. तर अशी बैठक व्यवस्था बाहेरच्या बाजूनेही प्रशस्त असं रिसेप्शनचं परिसर आपल्याला बघायला मिळेल. आणि समोर खेळणी लावलेली आहेत आणि पाऊस चालू आहे. तर पाऊस ह्या भागात नेहमीच येत असतो. आणि या ठिकाणी समोर दिसते आपल्याला एरियल रूट्स. तर या ठिकाणी आपण या परिसरात आलेलो आहोत आणि पाऊस चालू आहे. आणि हा पाऊस बघण्यात सुद्धा एक वेगळा आनंद आपल्याला या ठिकाणी मिळतोय. तर आंबा घाटला हा पाऊस असाच नेहमी पडत राहतो. आणि या ठिकाणी काही सुविधा ज्या आहेत तर त्यासुद्धा आपल्याला या ठिकाणी बोर्डवरती लिहिलेल्या बघायला मिळतील. आणि हा पडणारा पाऊस आपण या ठिकाणावरून बघू शकतो की पाऊस किती पडतोय, कसा पडतोय आणि इथलं जे वातावरण आहे ते किती सुंदर आहे. किंवा निसर्गरम्य वातावरणात हा रिसॉर्ट आहे. आणि या रिसॉर्टचं नाव आहे रिव्हरसाईड काउंटी रिसॉर्ट. रिव्हरसाईड काउंटी रिसॉर्ट आंबा घाट किंवा आंबा. आणि या पडणाऱ्या पावसातच आपण ही थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी पाऊस कसा पडतो आणि किती पडतो हे आपल्याला
या ठिकाणी अनुभवल्याशिवाय कळणार नाही. समोरच्या बाजूला जो पाऊस पडत आहे तो आपण या ठिकाणी या माध्यमातून दाखवतोय आणि पाऊस पडल्यानंतर पाणी किती मोठ्या प्रमाणात समोरून वाहतंय हेही आपल्या लक्षात येईल. तर सध्या पावसाचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे आणि समोरच्या बाजूला दिसणारे ढग जे आहेत ते आपल्याला या ठिकाणावरून बघायला मिळतील. आणि पाऊस या ठिकाणी अगदी मेपासून जो चालू झालेला आहे तो आत्तापर्यंत चालूच आहे. या ठिकाणी कधीही पावसाळा संपेपर्यंत पाऊस बंद होत नाही. दररोज थोडा का होईना पाऊस येतच असतो आणि बऱ्याच वेळा सूर्यदर्शन या भागात होत नाही आणि सूर्यदर्शन ज्या दिवशी होईल तो इथल्या लोकांच्यासाठी आनंदाचा दिवस असतो. समोरून येणारी जी नदी आहे ही कडवी नदी आहे आणि या ठिकाणी आयलँड आहे आणि या आयलँडच्या बाजूनं 2 नद्या येत आहेत. तर ही एक नदी आहे, ही पुढं जाऊन या ठिकाणी इथं येते आणि इथं या 2 नद्यांचा संगम होतो. तर हे जे पाणी येणार आहे हे पूर्णपणे स्वच्छ पाणी आपल्याला बघायला मिळतं आणि दुसऱ्या बाजूनं जे पाणी येतंय ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आणि हे पाणी गढूळ आहे. तर हे दोन्ही पाणी एकत्र मिळतात आणि हे पाणी पुढं जातं. तर माझ्या उजव्या बाजूनं जे पाणी येतंय ते गढूळ पाणी आहे आणि या बाजूला हे जे रिव्हर साईड काउंटी रिसॉर्ट आहे की दिसतंय आणि या ठिकाणावरून आपण हे दोन्ही परत एकदा घेतोय. समोरच्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेल युनिट, नंतर स्टुडिओ युनिट आणि 1 बेडरूम अपार्टमेंट आहेत आणि हे जे आहे हे सगळं जुनं बांधकाम आहे आणि इथून येणारं जे पाणी आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल आणि इथून दोन्ही बाजूने येणारं जे पाणी आहे ते पण आपल्याला बघायला मिळेल. तर असं दोन्ही बाजूने येणारं पाणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आणि हे दोन्ही बाजून पाणी आहे हेही आपल्याला बघायला मिळेल. काही पक्षी उडून जात आहेत, मोरांचा आवाज आपल्याला बघायला मिळतोय आणि या ठिकाणी जे बेट आहे किंवा आयलँड आहे तर हे आपल्याला बघायला मिळेल. तर इथून या बेटावरती अशी भरपूर दाट झाडे लावलेली आहेत आणि पाऊस नसताना या ठिकाणी येऊन बसण्यासाठी आपल्याला बेंच उपलब्ध करून दिलेले आहेत आणि तिकडून ये जा करण्यासाठी अशा प्रकारचा हा पूल इथं बघायला मिळतो आणि या बेटावरून आपल्याला हे निसर्गाचं सौंदर्य जे आहे ते बघायला मिळतं. समोरून येणारा एक ओढा आहे तर ह्या कडवी नदीच्या प्रवाहात येऊन मिसळताना दिसतोय आणि इथून पुढच्या बाजूला आपल्याला हा पूल दिसतोय की या पुलावरून आपण दोन्ही बाजूला जे रिसॉर्टकडून नदीकडे आणि नदीकडून रिसॉर्टकडे जाऊ येऊ शकतो. तर असा हा लोखंडी साकव किंवा छोटासा पूल या ठिकाणी बनवलेला आहे आणि इथून आल्यानंतर आपल्याला हे पूर्ण रिसॉर्ट जे आहे ते बघायला मिळतं आणि रिसॉर्टच्या रूम ज्या आहेत हे सगळं आपल्याला या ठिकाणावरून बघायला मिळेल आणि हे सगळं पूर्ण परिसर गार्डननं शोभित केलेला आहे किंवा सुसज्ज केलेला आहे. तर असा हा पूर्ण रिसॉर्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आणि समोरच्या बाजूला आहे वॉच टॉवर. तर वॉच टॉवरवरती आपण जाऊया. समोरच्या बाजूला स्विमिंग पूल आहे आणि या ठिकाणी टोटल 3 पूल आहेत, पण 4 पूल आहेत आणि यातले 2 जे आहेत ते आपल्याला भरलेले दिसत आहेत आणि हे जे समोरच्या बाजूला काम चालू आहे तर हे नवीन बांधकाम झालेलं आहे आणि चालू पण आहे आणि या ठिकाणी आहे ट्री हाऊस.
तर हे ट्री हाऊस आहे. या ठिकाणी आम्ही वरती ट्री हाऊस बघायला जाणार आहोत आणि ट्री हाऊसला जाण्यासाठी रस्ता खालून आहे. तर या ठिकाणी आपल्याला या रस्त्यानं ट्री हाऊसवरती जाता येतं आणि इथून जे पाणी वाहत येते त्याचा आवाजही आपल्याला ऐकायला येईल. आणि हे पाणी वाहत येणारं जे पाणी आहे हे आपल्याला दोन्ही बाजूने येणारं एक नाला आहे आणि एक नदी आहे. तर हे दोन्ही पाणी आपल्याला या ठिकाणावरून येणारं बघायला मिळतं आहे. तर हे पाणी रेकॉर्ड करून त्यांच्या पुढच्या अजून वेगवेगळ्या प्रकारच्या रूम आहेत त्याही आपण बघणार आहोत. या ठिकाणी आहेत पूल व्हिला आणि इथं 4 पूल व्हिला आहेत की या ठिकाणी जर तुम्ही फॅमिली घेऊन आलात तर या ठिकाणी फॅमिलीची सोय होऊ शकते. आणि हे जे बांधकाम आहे समोरच्या बाजूला तर हे नवीन बांधकाम चालू आहे. यातलं बरंचसं काम झालेलं आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला हे नवीन बांधकाम बघायला मिळेल आणि लांबपर्यंत हे जे बांधकाम चालू आहे ते आपल्याला इथून दिसेल. म्हणजे समोरच्या बाजूला सुद्धा काही हॉटेल युनिट्स, काही स्टुडिओ आणि काही 1 बेडरूम अपार्टमेंट बघायला मिळतील. तर हा जो परिसर आहे चित्रित करून पुढं जातोय टेंट हाऊसकडे आणि पुढच्या बाजूला गेल्यानंतर आपल्याला टेंट हाऊस बघायला मिळतील. वॉच टॉवर दिसते आणि ही जी बांधकामं आहेत उजव्या बाजूला सगळी जुनी बांधकामं आहेत आणि या ठिकाणी नवीन बांधकाम चालू आहेत. आणि हा रिसॉर्ट आपल्याला एकंदरीत असा बघायला मिळतो. आणि या ठिकाणी पास्पेलम लॉन लावलेलं आहे. गार्डन अतिशय सुंदर आहे. आणि समोरच्या बाजूला तिकडं आहे डाव्या बाजूला माझ्या इथून दिसत आहेत ते टेंट्स. इथून हे टेंट्स बघायला मिळतील. आणि टेंटच्या अलीकडच्या बाजूला सुद्धा हे नवीन बांधकाम चालू आहे की काही दिवसात ते पूर्ण होऊन वापरात येईल. तर हे जुनं बांधकाम आणि या ठिकाणी प्रत्येक रूमच्या समोर असं सुंदर गार्डन बनवलेलं आहे. ही जुनं झाडं आपल्याला वाढलेली किंवा बघायला दिसत आहेत. आणि या ठिकाणावरून वरती जाण्यासाठी हे जिने आहेत. या जिन्याची सुद्धा रचना आहे ती वेगळ्या पद्धतीची. तर हे असं वेगळ्या पद्धतीचं बांधकाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. समोरच्या बाजूला टेंट दिसत आहेत आणि नवीन बांधकाम सुद्धा चालू आहे हे आपल्याला बघायला मिळेल. तर माझ्या डाव्या बाजूला टेंट आहेत पण पावसाळ्यात हे वापरायला देत नाहीत. पावसाळ्यानंतर वापरायला देतात. आणि पुढं हे नवीन बांधकाम काही दिवसात पूर्ण होऊन वापरण्यास दिलं जाईल. या ठिकाणी नवीन काम चालू आहे हे आपल्याला बघायला मिळेल आणि काही दिवसातच हे काम पूर्ण होईल. आणि इथली सगळी जी कुत्री आहेत ती रंगीत असल्यासारखे वाटते. रंगीत कुत्रे तेव्हा सगळे आणि नाही इथल्या मातीमुळे त्यांच्या रंगामध्ये किंवा कलरमध्ये फरक पडलेला आहे.